देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रासायनिक खताचा वापर कमीत कमी करावा आणि तसेच याच्यामुळे विदेशी मुद्राही वाचेल, तसेच जमिनीची सुपीकताही वाढेल असं आवाहन केलं आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी जे गांडूळ खत असो, सेंद्रिय खत असो, जैविक खत असो यांच्याकडे वळताना दिसून येते. काही शेतकरी जर बघितलं तर आपले गांडूळ खताची जी निर्मिती करत असतात त्या ठिकाणच्या जर बघितलं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या गांडूळ खताची निर्मिती वाढली आहे. सध्या परिस्थिती या ठिकाणी यांना मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याचं चित्र आहे. मागील 2 दिवसापासून अनेक शेतकऱ्यांनी यांना मागणीत वाढ झाल्याचं चित्र आहे. सध्या परिस्थिती जर बघितले 10-12 वर्षापासून नागठाणा येथील जे शेतकरी तर गजानन सोळंके यांच्याकडे मोठ्या प्रमाणात ही शेती केली जाते. मात्र हे जे गांडूळ खताची निर्मिती केली आहे मागील त्यांच्याजवळ जवळपास 40 गायी येतात. त्या गायीच्या शेणापासून ही गांडूळ खताची निर्मिती करते. याच्यासोबतच आता जे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केलं होतं त्यानुसार तुम्हाला आता काय परिस्थिती आहे, सध्या परिस्थितीत किती शेतकऱ्यांनी तुम्हाला फोन केले आणि किती मागणीत वाढ झाली? आता आमच्याकडे 8-10 वर्षापासून आम्ही सेंद्रिय शेती करतो आणि आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरांनी आवाहन केलं शेतकऱ्यांना व रासायनिकचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीकडे वळा तुम्ही. त्या अनुषंगाने आमच्याकडं गोखूर खत आहे, 40 गाई गोशाळा असल्यामुळं खत आहे, गांडूळ खत आहे. तर कल्चरची मागणी पण वाढली आणि गोखूर खताची पण मागणी खूप वाढली. 2-3 दिवस खूप फोन यायले कारण की लवकर ऑर्डर बुक करावं लागते, नंतर मिळत नाही. त्यानुसार आम्ही आता त्याची पुढची प्रोसेस करीत आहे. काय म्हणजे याचे काय फायदे होणार नेमके? शेतीची सुपीकता वाढणार व खर्च कमी होणार आणि शेतीला आपली जी सुपीकता पाहिजे रासायनिक खताने आपली शेती खूप खराब झाली आहे. त्याच्यामुळे सुपीकता पण वाढेल शेतीची आणि खर्च पण कमी होईल. त्यामुळे उत्पन्न पण वाढते, शेतकऱ्याचा बराच फायदा होतो त्यामुळे. तुम्ही कधीपासून हे गांडूळ खताची निर्मिती करतात? आम्हाला 8-10 वर्ष झाले आम्ही सेंद्रिय शेतीकडे वळलेलो. आमच्या 8-10 वर्षापासून आमच्याकडे अर्धा गाई होत्या. आता तर गोशाळा असल्यामुळे आमच्याकडे जवळपास 30-40 गायी आहेत. त्याच्यामुळे आम्हाला गोखूर खत आणि गांडूळ खतचा भरपूर फायदा व्हायला. गोमूत्र सोबत विक्री करता तुम्ही, तर आता जे देशाचे पंतप्रधान आहेत यांनी आवाहन केल्यानंतर विक्रीत तुमचं की भर पडली का? हां, या 2-3 दिवसात खूप फोन यायलेत की बुवा आम्हाला गांडूळ खत पाहिजेत, कल्चर पाहिजेत, गोखूर खत पाहिजेत, गोमूत्र याची बरीच मागणी आता वाढलेली आहे. त्याच्यामुळे जास्त फोन यायले आता. काय दराने विक्री होते तुमची? आता गांडूळ खत कल्चरची आम्ही ₹300 ने करतो आणि गांडूळ खताची ₹1800 क्विंटल प्रमाणे करतो. आणि आमची शेती झाल्यानंतर आम्ही करतो. कारण आमची शेती भरपूर आहे ना. आमचं झाल्यानंतर आम्ही जे उरलं ते विकतो. नक्कीच हे होते आपले शेतकरी, जे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केलं होतं की जेणेकरून म्हणजे रासायनिक खताची कमीत कमी वापर करावा. त्यानुसार जे गांडूळ खताची जी निर्मिती करतात त्या शेतकऱ्याकडेही आता मोठ्या प्रमाणात गांडूळ खताची मागणी इतर शेतकरी करत असल्याचे दिसून येते. कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.